मॉन्टी रॉबर्ट. तो शिक्षिकेकडे गेला, म्हटला मॅडम मला तुम्ही चुकून नापास केलं, मला पास करा. मॅडम म्हटलं मी चुकून नाही तुला नापास केलं, जाणीवपूर्वकच केलंय. पण का? अरे तू स्वप्न काय लिहिलं, निबंध काय लिहिलायस तू? तू रेस्कोरचा मालक असणार, 200-300 जातीवंत अरेबियन घोडी तुझ्याकडं, गाड्या बंगला. अरे वेड्या, शक्य होईल ते स्वप्न बघावं, अशक्य कोटीतलं नाही. कधी कळणार तुला? तुझं हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. असं नसतंच स्वप्न. अरे तू विसरू नको, तू रेसकोर्सवर काम करणाऱ्या एका गरीब मजुराचा मुलगा आहेस. मी तुला पास करूच नाही शकत. नाही मॅडम तुम्ही मला पास करा. ठीक, तू तुझं स्वप्न बदल, मी तुला पास करते. मॉन्टी म्हणला नाही मॅडम, मी माझं स्वप्न नाही बदलणार, मी माझ्या स्वप्नावर ठाम आहे. मॅडम म्हणल्या नाही, मग मी तुला पास नाही करणार. तू ठरव, परीक्षेत पास व्हायचंय, पुढच्या वर्गात जायचंय, का हेच स्वप्न ठेवून घरी बसायचं आहे? मॅडम म्हटलं मी स्वप्न नाही बदलणार, द्या तो निकाल माझ्याकडं. पण लक्षात ठेवा टीचर, एक दिवस मी माझं स्वप्न पूर्ण करणारच. आणि तो मॉन्टी रॉबर्ट तिथून निघून गेला. 20 वर्ष